दिंडोरी दुर्घटनेनंतर नरहरी झिरवाळांना स्थानिकांचा घेराव. त्या 9 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? सवाल विचारत वाचला तक्रारींचा पाढा. दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा बळी गेल्यानंतर आज परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबियांची सांत्वना करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. त्या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नरहरी झिरवाळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. विहिरीला संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवाळांचा तक्रारीचा पाढा वाचलाय. जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता तर आज 9 जीव वाचले असते असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय की आजचा दिवस दिंडोरीसाठी काळा दिवस आहे. एकाच कुटुंबातील 9 माणसं जाणं ही अत्यंत गंभीर घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलली जातील. विहीर मालकाने घराला कंपाऊंड केलं, मग विहिरीला सुरक्षा का दिली नाही? तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला. तिथे संरक्षण भिंत असणं गरजेचं होतं. या प्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कठडा आहे तो अतिशय उंची कमी आहे त्याची. अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केले आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे. तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती तर त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं. अशी एक त्याच्यात आत्ता चर्चा अशी आहे का याच्या अगोदरसुद्धा काही जनावरं पडलेत तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, दिंडोरी.